नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी 14 एकर 28 गुंठेची शेतजमीन दाखवणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन लोक असतील त्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन जागेंचे व्हिडिओ आणि नवनवीन शेतजमिनीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या बघायला मिळतील. तर मंडळी, या ठिकाणी मी तुम्हाला 14 एकर 28 गुंठेची प्रॉपर्टी दाखवतो आहे. भर गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. आजूबाजूला काजूबाग आहेत, आंबाबाग किल्ले शेतीचे प्लॉट आहेत आणि वाडी वस्ती आहे. आणि हे समोरचे घर दिसतंय, या घराच्या साईडलाच असलेली म्हणजे हा जो बांध दिसतोय समोर, जो गडगा घातलेला आहे, दगडी कंपाऊंड घातलेला आहे, त्या प्लॉटला पूर्ण दगडी कंपाऊंड आहे. आणि ह्या दगडी कंपाऊंडच्या आतमध्ये जो प्लॉट आहे तो संपूर्ण प्लॉट 14 एकर 28 गुंठेचा प्लॉट आहे. संपूर्ण शेतजमीन ही बहुतेक शेतजमीन ही मातीची आहे. 1 ते 1.5 एकर प्लॉट हा जांभ्या दगडाचा आहे आणि उर्वरित सर्व मातीचा प्लॉट आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी ही शेतजमीन नदीला लागून आहे. एक छोटीशी नदी या ठिकाणी वाहते, तिला बारमाही पाणी असतं आणि त्या नदीला लागूनच असलेला हा प्लॉट 14 एकर 28 गुंठेचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मंडळी, भरवाडी वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आंबा लागवड असेल, काजू लागवडीसाठी अप्रतिम अशी शेतजमीन आहे. या शेतजमिनीमध्ये तुम्ही एखादं शेतघर फार्म हाऊस बांधून या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत राहू शकता. एखादं विकेंड हाऊस शेतघर या ठिकाणी बांधू शकता. तर म्हणजे ही बाजूची जी काजूबाग आहे, पूर्ण लागती काजूबाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूचा जो परिसर आहे पूर्ण लागवडीखाली आहे. फक्त हा 14 एकर 28 गुंठेचा प्लॉट हा शिल्लक आहे या ठिकाणी. आणि अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटला अवेलेबल आहे. लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटच्या शेजारीच आहे. प्लॉटमध्ये आता जी जंगली झाडं आहेत ती आपल्याला या ठिकाणी JCBच्या साहाय्याने या ठिकाणी पूर्ण साफ केल्यास आपल्याला हा पूर्ण प्लॉट मोकळा होऊ शकतो. एकदम सुंदर प्लॉट या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. शेती उपयोगी असा हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करता येऊ शकतो. आणि मोठमोठाली जी झाडं आहेत ती आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. काजूचे असतील, आंबाबाग असतील, अशी झाडं आपण या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. एखादी शेती या ठिकाणी डेव्हलप करू शकतो, अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मंडळी, आपल्याला या ठिकाणी एखादा JCB लावला तर पूर्ण प्लॉट हा क्लीन आउट करायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे. थोड्याच म्हणजे 2-4 दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी साफ करून तुम्हाला देऊ शकतो. साफसफाई क्लीन आउट करून देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी काजू आंबा शेती नक्कीच करू शकता. म्हणजे हा पूर्ण प्लेन सपाट प्लॉट आहे आणि टप्प्याटप्प्याने असा नदीच्या दिशेने थोडासा सरकता असलेला असा हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे. मुख्य जे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून ही शेतजमीन 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे एक 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा विचार केला तर या ठिकाणी आपल्या प्लॉटपासून एक 35 किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे. मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर हा प्लॉट 270 किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे. भर गाव वस्तीमध्ये असलेली अशी ही शेतजमीन आहे. शांततेच्या ठिकाणी असलेली ही शेतजमीन आहे. गाव वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे. लागवडी योग्य असलेली शेतजमीन आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही शेतजमीन शेतीची आहे. तुम्हाला या ठिकाणी ही शेतजमीन खरेदी करताना तुमचा शेतकरी दाखला असायला हवा किंवा तुमच्याकडे शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे. नसेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये शेतकरी दाखला देतो, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन खरेदी करू शकता. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नदीला टच असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची कोणतीही चिंता नाही आहे. पाणी मोठ्या प्रमाणात
या ठिकाणी अवेलेबल आहे. नदीमधून तुम्ही पाणी आपल्या प्लॉटमध्ये पंपाने या ठिकाणी अवेलेबल करू शकता किंवा या ठिकाणी बोरवेल खोदू शकता, विहीर खोदू शकता. या ठिकाणी भरपूर पाणी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्येच आहे. दुसरी गोष्ट, रस्ता जो आहे तो अधिकृत आहे. कच्चा रस्ता आहे, पण अधिकृत रस्ता आपल्याला ह्या वाडीचा जो रस्ता आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायला मिळू शकतो. कोणतीही अडचण या ठिकाणी रस्त्याची नाही आहे. संपूर्ण प्लॉटला दगडाचं कंपाऊंड आहे. डिमार्केशन केलेलं आहे. या ठिकाणी शेतजमिनीचं तुम्हाला प्रायव्हेट मोजणी करून दिली जाईल. तसेच 7/12 हा वर्ग 1चा आहे. क्लास 1ची शेतजमीन आहे. शेतजमीन खरेदी करताना कोणतीही या ठिकाणी अडचण नाही आहे. सगळे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला या ठिकाणी सर्व कागदपत्र आम्ही दाखवू शकतो. नकाशा, 7/12 फेरफार या ठिकाणी पूर्ण 7/12 तुम्हाला या ठिकाणी आपण देऊ शकतो. तसेच आमचे जे वकील आहेत त्यांच्यामार्फत तुम्ही या शेतजमिनीचा सर्च रिपोर्ट करू शकता, पेपर नोटीस देऊ शकता आणि त्यानंतर ही शेतजमीन तुम्ही खरेदी करू शकता. संपूर्ण डॉक्युमेंट हे आपण वकिलामार्फत या ठिकाणी करू शकतो. खरेदी करत असेल, कागदपत्र असतील ते आपण या ठिकाणी करू शकतो. सर्व लीगल प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला करून दिली जाईल. तर मंडळी, खूप सुवर्ण संधी आहे. अगदी किंमत आम्ही या ठिकाणी जागेची जी आहे ती खूप कमी किंमत या ठिकाणी आम्ही सांगतो आहे. मला फोन करा. या जागेची किंमत तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मी देऊ इच्छितो. सुवर्ण संधी आहे. मोठाच्या मोठा प्लॉट ज्या लोकांना डेव्हलप करायचं असेल किंवा घेऊन इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तरीसुद्धा ही शेतजमीन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. किंवा 2-3 मित्रांमध्ये घ्यायचं असेल, तुम्हाला दोघा-तिघांनी मिळून घ्यायचं असेल प्रॉपर्टी ही, तरीसुद्धा तुम्ही ही कॉमन प्रॉपर्टी घेऊ शकता. दोघा-तिघांमध्ये एकत्र येऊन ही जागा खरेदी करू शकता. त्यासाठी सर्व मदत तुम्हाला या ठिकाणी आम्ही करू शकतो. तर म्हणजे मस्त प्रॉपर्टी आहे, स्वस्त बजेट प्रॉपर्टी आहे, अगदी सुवर्ण संधी आहे. हा प्लॉट जास्त दिवस या ठिकाणी खरेदी करण्यासाठी राहणार नाही आहे. लवकरात लवकर या जागेची विक्री होईल. त्याच्यामुळं लवकरात लवकर या जागेला भेट द्या. आमच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या लवकरात लवकर सेल होत असतात. त्याच्यामुळं तुम्ही लवकरात या ठिकाणी प्रॉपर्टी बघायला या, जागेची माहिती घ्या. प्रॉपर्टी चांगली आहे, खूप सुंदर प्लॉट आहे. या ठिकाणी हा प्लॉट पूर्ण तुम्हाला साफसफाई करून दिला जाईल JCBच्या साहाय्याने. JCBचा जो काही खर्च असेल तो तुम्हाला द्यावा लागेल. बाकीची सर्व मेहनत आम्ही या ठिकाणी घेऊन तुम्हाला पूर्ण प्लॉट क्लीन आउट करून प्रायव्हेट मोजणी करण्यासाठी जी पण मदत हवी ती आपण या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. आमचा टीमवर्क आहे, त्यामुळं या ठिकाणी सर्व गोष्ट शक्य आहेत. या ठिकाणी मुख्य पिकं ही काजू, आंबा, फणस, जांभूळ अशी मुख्य पिके या ठिकाणी या गावामध्ये घेतली जातात. फणस असेल, जांभूळ असेल, आंबा आहे, काजू आहे, याच्या आजूबाजूला बागा या ठिकाणी डेव्हलप केलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी, खूप सुंदर प्लॉट आहे. मी आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. लवकरात लवकर या ठिकाणी ही जागा भेट देऊन विकत घ्या आणि या जागेचे मालक व्हा. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.